ताई चल मी निघते. एक मिनिट, अशी जाणार आहेस म्हणजे या कपड्यात? मग पार्टी आहे काय, तिथं काही पूजा नाहीये टिपिकल बनून जायला. अगं हो, पण तिथे कितीतरी मुलं असतील, खूप लोक असतील, तू दुसरं काहीतरी घालून जा ना. असं काय आहे का की हेच घालून जावं? ए ताई मला नको सांगूस, लहानपणापासून आई बाबांनी तुला गावठी बनवून ठेवलंय म्हणून काय तू पण मला तसले ड्रेस घालायला सांगतेस का? त्यामुळे तू मला तसं ट्रीट करू नको, समजलंस ना? आणि यापुढे मला असलं भाषण द्यायचं नाही बरं का. अगं दीप्ती, तू मूर्ख आहेस का जरा? ह्यात माझा काही स्वार्थ नाहीये. हे सगळं मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगते. तुला चांगलंच माहितीये, या अगोदर मी तुला कधी असं अडवलंय का? कुठल्या गोष्टीला नाही म्हंटलीये का? ए बाई तू गप्प बस, उलट तुला तर चांगलंच वाटेल माझं चार चौकात हसं झालेलं. पण जाऊ दे, मला तुझ्याशी वाद नाही घालायचा, मला पाठीला उशीर होते, मी निघते. दीप्ती थांब. तुला असंच वाटतंय ना की हे कपडे तू घालून पार्टीला गेलीस म्हणजे तू खूप छान दिसतेस? तर तसं काही नाहीये. म्हणजे तू छान दिसतेस, पण तुला हे कळतंय का की तू पार्टीला जाणार आहेस, तिथल्या लोकांच्या नजरा कशा असतील याचा विचार केलास का तू? ते कुठल्या नजरेने तुझ्याकडे बघतील? ए ताई मी काही सगळ्यांच्या नजरा बदलत बसू का? आणि हे बघ, तो त्यांचा लुकआउट आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अगं तेच तर सांगते तुला मी, की त्यांच्या नजरा आपण नाही बदलू शकत, पण आपण स्वतः संस्कारांमध्ये तर राहू शकतोच ना. अगं तुला बाहेरचे लोक जेवढे चांगले वाटतात ना तेवढे नाहीयेत. ते फक्त नजरेने आपल्या शरीराचे लचके कधीही तोडू शकतात. मग आपणच का आपल्या अंगाचं प्रदर्शन करायचं? हे बघ, तुला असं वाटतंय ना की टिपिकल घालून जाऊ नकोस, तर ठीक आहे, तू ड्रेस नको घालून जाऊस, तू जीन्स टॉप घालून जा, चांगला छान दिसेल असा घाल, पण स्वतःच्या अंगाचं प्रदर्शन करू नकोस प्लीज.